नमस्कार मित्रांनो, ई सोयमध्ये तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे आरोग्य सेविका या परीक्षेची तयारी आपण कशी केली पाहिजे। प्रत्येक स्त्री ही आरोग्य सेविका बनू शकते। त्याच्यामध्ये तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याचा अभ्यासक्रम काय आहे, अभ्यासाची स्टडी प्लॅन काय असला पाहिजे, कोणती पुस्तकं आपण याच्यामध्ये यूज केली पाहिजे, कोणती वापरली पाहिजे, कोणत्या गोष्टी सर्वात जास्त एक्झाममध्ये विचारल्या जातात, परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, एक्झामचं पॅटर्न काय असणार आहे, त्यानंतर पदाबद्दल ह्या पदाबद्दल विशेष माहिती की पदाच्या जबाबदाऱ्या काय आहेत, हे पदाबाबतीत आपण जर सिलेक्शन झालं तर आपल्याला काय काय तिथे कामे करावी लागतील या बाबतीत आपण चर्चा करणार आहोत। आणि जर तुम्ही घरचं काम वगैरे घरचं काम प्रत्येक स्त्रीला असतंच नाही का, तर घर सांभाळून आणि जॉब करून सुद्धा तुम्ही या परीक्षेची तयारी वेळात वेळ काढून कसं करू शकता या बाबतीत सगळा स्टडी प्लॅन वगैरे आपण आजच्या लेक्चरमध्ये पूर्ण तुमच्या क्वेश्चनचं निरसन करणार आहोत आणि प्रत्येक क्वेश्चन डिस्कस करणार आहोत। जर तुमच्यामध्ये मैत्रिणींनो हा फक्त मुलींसाठी नाही तर तुमची कोणी मुलं पण बघू शकता, तुमची वाईफ जे कोणी बहीण वगैरे प्रिपरेशन करत असेल त्यांना सुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही आजचा व्हिडिओ बघू शकता। नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आज तुम्हाला या बाबतीत प्रत्येक गोष्टी काय होतील क्लिअर होऊन जातील। मैत्रिणींनो, जर तुमचं कन्सिस्टन्सी असेल आणि तुमच्या मनामध्ये जिद्द असेल की मला ही पोस्ट मिळवायची, मला गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा आहे, जर तुमचं डेडिकेशन असेल, जर अभ्यास करण्याची इच्छा असेल, जर तुमच्यामध्ये स्वतःमधून जर जो आवाज आला की मला हे पद मिळवायचं आहे, तर तुम्ही नक्कीच हे पद मिळवू शकता। मैत्रिणींनो, हे पद मिळवणं अवघड नाहीये, फक्त तुम्हाला काय पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तुम्हाला वेळ तुमचा वाचवायचा आहे। कुठे कुठे तुमचा वेळ जातो, आपला मोबाईलमध्ये किती वेळ जातो, अशा प्रत्येकाचा असा अननेसेसरी म्हणजे अनावश्यक वेळ कुठे ना कुठे जातच असतो। जवळपास 2 तास तरी आपले अनावश्यक जातात। तेच जर 2 तास आपण वाचवले तर आपण नक्कीच इतकी छान पोस्ट मिळवू शकतो। मित्रांनो, S9चा पे स्केल आहे, याचा 32,000 ते 81,000 पर्यंत सॅलरी आहे, तर अजून काय पाहिजे। त्याच्यामुळे तुम्ही याचा अभ्यास करा, याची जाहिरात येणार आहे लवकरच। त्याच्यामुळे तुम्हाला ह्या पदाबाबतीत मी सगळी माहिती आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासक्रमासहित सगळं सांगणार आहे। आरोग्य सेविका परीक्षेची तयारी सुरू करणं म्हणजे फक्त अभ्यासाची सुरुवात करायची नाहीये मित्रांनो, आपल्याला तो एक आपला निर्णय आहे। स्वतःचं भविष्य घडवायचे, स्वतःचं भविष्य बदलायचे आणि समाजासाठी उभं राहायचे, समाजाच्या आरोग्यासाठी तुम्ही काम करताय। लसीकरण, बाळांच्या, मुलांच्या म्हणजे एखाद्याच्या आरोग्यासोबत तुम्ही म्हणजे आरोग्याशी रिलेटेड तुम्ही चांगलं काम करताय, याच्यापेक्षा चांगलं सामाजिक कार्य अजून काय असू शकतं नाही का। त्याच्यामुळे हे पद खूप महत्त्वाचं आहे, याला थोडंसं सिरियसली घ्या आणि सिरियसली प्रिपरेशन करा। तुम्हाला नक्कीच ही पोस्ट मिळू शकते, या बाबतीत काही शंकाच नाही आहे। जसं प्रत्येक प्रश्न हा प्रत्येक सिलेबसचा छोटा भाग असतो। हे सगळं भविष्यात तुम्ही एका आईचं, एका बाळाचं, एका कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही शिकणार आहात। म्हणून ही परीक्षा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेसारखी नाही आहे, हे तुम्ही समजून घ्या। आणि जबाबदारी आणि सेवाभाव यामध्ये काय या परीक्षेमध्ये सगळं टेस्ट केलं जाणार आहे। म्हणून तुम्हाला सगळ्यात पहिले याचा सिलेबस जाणून घ्यायचा आहे। जर तुम्हाला वेळ मिळत असेल तर त्याचे योग्य नोट्स बनवायचे आहेत। मी तुम्हाला सांगणार आहे कोणते कोणते विषय यामध्ये आहेत, त्या विषयाचे तुम्हाला एक प्रॉपर नोट्स बनवायचे आहेत तुमच्या त्याच वेळोवेळी वारंवार रिवाइज करायचे आहेत आणि दररोज 1% तरी आपली प्रगती झाली पाहिजे। दररोज 1% असं करून एक्झाम पर्यंत आपण पूर्ण 100% प्रिपेअर होऊन जाऊ, जर तुम्ही आतापासून जर सुरुवात केली तर। आणि कारण कसं म्हणजे प्रत्येक छोट्या प्रयत्नातून काय होतं, एक मोठा यशस्वी दिवस तयार होत असतो। मित्रांनो, छोटे छोटे प्रयत्न करत गेले ना आपण, आपल्याला एकदा सक्सेस नाही मिळत, आपण छोटे छोटे स्टेप घेत गेलो तर आपल्याला एक दिवस काय होतं, आपण त्या गोष्टी साठी प्रिपेअर होतो आणि एकदा आपल्याला ती गोष्ट काय होते, मिळून जाते। एकदाच कुठलीही गोष्ट मिळत नसते, त्याच्यासाठी आपल्याला कन्सिस्टन्सी, सातत्य आणि रोज थोडं करून आपल्याला काय करायचे, त्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचंय, गव्हर्नमेंट जॉब पर्यंत आपल्याला त्या पोहोचायचंय। त्याच्यामुळे तुम्ही काय करा, व्यवस्थित प्लॅन करा, व्यवस्थित दिवसांचं नियोजन करा, प्रिपरेशन करा। आणि जिकडे तिकडे तुमचा वेळ जातोय, नक्कीच सगळ्यांचा वेळ जातो, स्त्रियांचा घरकामात वेळ जातो, तेवढा वेळ तुम्ही तिथे देऊ शकता। घरकाम झाल्यानंतर जे काही तुमच्याकडे वेळ उरतो इकडे तिकडे टाइमपास करण्यापेक्षा याच्यात द्या ना, याच्यातून तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो। त्याच्यामुळे याला थोडंसं सिरियसली घ्या। तयारी करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही काय म्हणता, वेळ नसतो,
वेळ नसतो नाही का. वेळ कुणाकडेही नसतोच मित्रांनो. वेळ आपल्याला काढावा लागतो. आपल्याला वेळ काय करावा लागतो, मॅनेज करावा लागतो. आणि हे सगळं मॅनेजमेंट जर तुम्हाला जमलं ना तर आपलं सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल. अभ्यासक्रम बाबतीत आपण थोडंसं नंतर डिस्कस करूया. सगळ्यात पहिले आपण बघूया की तुम्ही नियोजन कसं करू शकता. जर तुम्ही घर सांभाळून आणि जॉब करून तयारी करत असाल, म्हणजे जर स्त्रियांचा घरकामात खूप वेळ जातो, संध्याकाळचा स्वयंपाक, सकाळचा स्वयंपाक, घरची कामे वगैरे, जर तुमचं परिस्थिती असेल तर तुम्ही याची कशी तयारी करू शकता. तुम्ही सकाळचा अभ्यास मित्रांनो खूप लक्षात राहतो, डायरेक्ट आपल्या ब्रेनमध्ये ते फिट होऊन जातं आपण सकाळी वाचलेलं. त्याच्यामुळे सूर्योदयाच्या पूर्वी आपण जे स्टॅटिक डेटा आहे, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला पाठ करायच्या आहेत ना, पाठांतराच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यासाठी तुम्ही कोणतं मी पुस्तक पण सांगेल तुम्हाला कोणतं रेफर करायचे. सकाळच्या सेशनमध्ये तुम्ही ज्या पाठ करायच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी घेतल्या पाहिजे. तुम्ही 1 तास सकाळी दररोज त्या विषयाला दिला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे काम वगैरे वगैरे आवरून जातील. जरा थोडंसं लवकर आवरण्याचा प्रयत्न करायचा, कारण कसं आपल्याला दिवस कमी आहेत, त्याच्यामुळे इकडे तिकडे जास्त वेळ न घालवता आपण कसं टाइम जितका होईल तेवढा वाचवला पाहिजे प्रत्येक कामातून, आणि मग ते अभ्यासाला देण्याचा आपण काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. सकाळी तुम्ही ॲटलिस्ट 1 तास किंवा अर्धा तास जरी तुम्ही अभ्यास केला तर भरपूर अभ्यास होतो मित्रांनो, भरपूर होतो. आणि आपण बऱ्याच मुलांना मागे टाकतो कॉम्पिटिशनमधून नाही का. त्याच्यामुळे आणि सगळेजण लवकर उठतात वगैरे अशा गोष्टी होत नाहीत, तर आपण ती गोष्ट केली पाहिजे. म्हणजे आपल्याला पुढे जायचं आहे ना, त्याच्यामुळे आपण ती गोष्ट केली पाहिजे. आणि त्यानंतर दुपारी सुद्धा वेळ मिळतो आपल्याला. दुपारी आपण झोपेमध्ये वेळ घालण्यापेक्षा आपण तेवढा वेळ जर आपण दुपारी जवळपास अर्धा तास जरी तुम्ही दिला, म्हणजे तुमचे काम वगैरे आटपल्यानंतर अर्धा तास जरी दिला तर तुम्ही, किंवा 15 ते 20 मिनिटं जरी दिले, तर त्याच्यामध्ये तुम्ही मॅथ्स करू शकता, रिझनिंग करू शकता. ह्या गोष्टीला तुम्ही वेळ दिला ना तर मॅथ केल्याने काय होतं मित्रांनो, रिझनिंग वगैरे क्वेश्चन सॉल्व्ह केल्याने आपल्याला झोप येत नाही. त्याच्यामध्ये कसं आपण थोडं डोकं लावतो, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे आपला तिथे तेवढा टाईम आपला दुपारचं सेशन आपण गणितासाठी देऊ शकतो. सकाळचं सेशन आपण GS साठी देऊ शकतो. GS मध्ये काय येतं, इतिहास, भूगोल, पॉलिटी, तुमचं राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, विज्ञान, ह्या गोष्टी सगळ्या GS मध्ये येतात. हे GSचं सकाळचं सेशन झालं. दुपारी तुम्ही गणित करू शकता. गणित जर तुम्ही जॉब करत असाल तर जॉबमध्ये ब्रेक तर असतोच ना, थोडासा ब्रेक असतोच. त्या ब्रेकमध्ये तुम्ही वाटलं तर तुम्ही काय करू शकता की मोबाईलमध्ये तुमचे फोटोज काढून घ्या, तुम्हाला जे वाचायचे त्याचे. आणि ब्रेकमध्ये तुम्ही टिफिन खात असाल किंवा तुम्ही रिकामे बसलेले असताल तेव्हा त्यावेळेला ते काय करा, तुम्ही तेवढे फोटोज जे तुम्ही काढलेत अभ्यासाचे ते रीड करून घ्या. त्याच्यामुळे कसं तुमचं इकडे तिकडे मोबाईलमध्ये यूट्यूब इंस्टाग्राम बघण्यापेक्षा हे जर तुम्ही वाचाल तर हे तुमच्यासाठी फायदेशीरच राहणार आहे, तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या करिअरसाठी फायदेशीर राहणार आहे. जर आपण इंस्टाग्राम बघू, यूट्यूब बघू, याच्यामधून काही फायदा आपल्याला होणार आहे का? फायदा तर पुढच्या व्यक्तीचा व्हायला, पुढच्या व्यक्तीचे व्ह्यूज वाढताय, आपला काही फायदा होतोय का? आपला फक्त टाइमपास होतोय. त्याच्यामुळे आपल्याला तो टाइम आपला कन्झर्व करून आपल्याला तो कुठे द्यायचा आहे, आपल्या अभ्यासाला द्यायचा आहे. जर तुम्ही कामावरून आले, मग कामावरून आल्यानंतर तुमचा स्वयंपाक वगैरे काय असेल ते झालं, त्याच्यानंतर तुमच्याकडे भरपूर वेळ असतो जेवण करेपर्यंत, किंवा स्वयंपाक झाल्यानंतर, जेवण झाल्यानंतर पण वेळ असतो संध्याकाळी. त्या संध्याकाळच्या वेळेमध्ये तुम्ही इंग्लिश आणि मराठीची प्रिपरेशन करू शकता संध्याकाळीमध्ये. मराठी आपल्याला फॅमिलियर असतं, आपण मराठीमध्ये सगळं बोलीभाषा आपली मराठी आहे, त्याच्यामुळे मराठीचं आपल्याला प्रत्येक गोष्टी पटपट कशा लवकर कळतात. आणि संध्याकाळी आपण थकलेला असतो, त्याच्यामुळे आपण हार्ड विषय नाही घेत. हार्ड विषय तर सकाळीच घेतोय, जे पाठांतर आहे ते सकाळी घेतोय. दुपारी आपण काही वाटलं तर रीड करतोय जर तुम्ही जॉबवर असाल तर, नाहीतर गणित सोडवतोय, किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा गणित सोडू शकता. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमचा कसा प्लॅन बनवा की तुम्हाला कोणत्या वेळेत काय कसं मॅनेज होतं त्यानुसार प्लॅन बनवा. माझ्या तर हिशोबाने मला असं वाटतं की सकाळीच तुम्ही GS करावं, दुपारी तुम्ही मॅथ रिझनिंगला द्यावं, आणि संध्याकाळचं जे तुमचं सेशन असेल त्याच्यामध्ये तुम्ही मराठी इंग्लिशची प्रिपरेशन करावी. आणि सॅटर्डे संडे हा आपल्यासाठी खूप मोठा वेळ मिळतो. सॅटर्डे संडेला सुट्टी असते, संडेला तर सुट्टीच असते, सगळ्यांनाच असते जवळपास, किंवा कोणाला कधी कधी असं अधूनमधून सुट्टी असेल तेव्हा पण तुम्ही तांत्रिक विषय जे 40 मार्क्सला आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये अतिशय सोपे टॉपिक्स आहेत. न्यूट्रिशन काय असतं,
हेल्थ रिलेटेड काय असतं, महिलांचे जे काही धोरणं आहेत, महिलांना लसीकरण वगैरे ते जे गोष्टी आहेत किंवा गर्भपात वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या इतके इझी आपले रिलेटेड गोष्टी त्याच्यामध्ये सिलेबसमध्ये आहेत. मग त्याच्यामुळे आपल्याला लवकर कळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी. आणि 40 मार्कला हा विषय आहे, त्याच्यामुळे त्याला आपल्याला काय करायचं आहे, इग्नोर नाही करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही घर सांभाळून जॉब करून सुद्धा परफेक्ट रुटीन बनवून अभ्यास करू शकता. मी तुम्हाला सांगितलंय सकाळचं सेशन तुम्ही GSला द्या. सकाळी जे काही तुमचा वेळ असेल सकाळचं सेशन तुम्ही कशाला द्यायचे, GSला द्यायचे, सामान्य ज्ञानला द्यायचे. त्याच्यानंतर दुपारचं सेशन तुम्ही गणित बुद्धिमत्ताला द्यायचे, गणित बुद्धिमत्ता. आणि संध्याकाळचं सेशन जे आहे, तुम्ही जॉब करून वगैरे आला किंवा तुमच्याकडे तर पूर्ण दिवस जर टाइम असेल तर तुम्ही याचा खूप लवकरात लवकर जास्त अभ्यास करू शकता. आणि संध्याकाळी जे काही वेळ मिळेल तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही मराठीचा एक टॉपिक आणि इंग्लिशचा एक टॉपिक असं तुम्ही करू शकता, मराठी आणि इंग्लिश. आणि जेव्हा विकेंड असेल तुमचा, विकेंडला तुम्हाला काय करायचं आहे, तांत्रिक विषयाचा अभ्यास करायचा आहे. तांत्रिक विषय 40 मार्क्सला आहे. तुम्ही विकेंडला करू शकता किंवा रोज डेली एक चॅप्टर त्याचा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ते करू शकता. या 40 प्रश्नांची तयारी आपल्याला व्यवस्थित करायची आहे. या 40 प्रश्नामध्ये काय काय सिलेबस आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर हा क्वेश्चन आपण घेतला. त्याच्यानंतर परीक्षेचं स्वरूप काय आहे मित्रांनो, परीक्षेचं स्वरूप काय आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे. एक्झाम पॅटर्नमध्ये मराठी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, इंग्लिश, आरोग्य सेवा विषयक 40 प्रश्न, टोटल असे 100 प्रश्न विचारले जातात. किती मार्क्ससाठी, 200 मार्क्ससाठी. एका प्रश्नाला 2 गुण दिले जातात. त्याच्यामध्ये जे मराठी आहे त्याचे फक्त 15 प्रश्न आहेत मित्रांनो. किती, 15 मराठी प्रश्न आहेत. सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न आहेत. त्यानंतर बुद्धिमत्ता आणि गणित याचे 15 प्रश्न आहेत. इंग्लिशचे 15 प्रश्न आहेत. असे 15 15 15 15 60 मार्क्सचं आपलं हे पॅटर्न आहे. मराठी, इंग्लिश, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान 30 30 30. मराठी जे आहे ते मराठी लँग्वेजमध्येच भेटणार आहे. सामान्य ज्ञान आपल्याला मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आपण बघू शकतो. त्यानंतर बुद्धिमत्ता पण मराठी इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये प्रश्न येणार आणि इंग्लिशमध्येच प्रश्न येणार मित्रांनो. इंग्लिशचे सर आपले खूप छान घेतात. मराठी इंग्लिशचे जे सर आहेत आपले विकास सर ते खूप छान घेतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडून तुम्ही इंग्लिश आणि मराठी हे 2 विषय शिकू शकता. त्यानंतर आरोग्य सेवा विषयक 40 मार्कला आरोग्य सेवा विषयक म्हणजेच तांत्रिक घटक, याला काय म्हणतात, तांत्रिक घटक म्हणतात मित्रांनो. हे तांत्रिक घटक किती, 40 मार्क्सला 40 क्वेश्चन्स आहेत आणि टोटल 80 मार्क आहेत. आपल्याला तांत्रिकचं पण प्रिपरेशन कसं एकदम व्यवस्थितरित्या करायचं आहे. त्यानंतर तांत्रिकच्या अभ्यासामध्ये काय काय घटक येतात मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं 40 मार्क्सला तांत्रिक आहे. तांत्रिकमध्ये काय काय येतं, सगळ्यात पहिले कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, समुदाय आरोग्य शुश्रूषा, हेल्थ प्रमोशन, आरोग्य दिवाण व संवर्धन. त्यानंतर न्यूट्रिशन हा टॉपिक म्हणजे विटॅमिन्स वगैरे जे आहेत, विटॅमिन A B C D वगैरे ते याच्यात येणार. त्यानंतर मेंटल हेल्थ रिलेटेड, मानसिक आरोग्य रिलेटेड क्वेश्चन असणार आहे. सॅनिटेशन रिलेटेड क्वेश्चन असणार आहे, स्वच्छतेची रिलेटेड, स्वच्छता आणि व्यवस्थापन. त्यानंतर ह्युमन बॉडी, आपली मानवाचं स्ट्रक्चर कसं आहे, ब्लड सर्क्युलेशन कसं होतं, एक्सक्रिशन कसं होतं, डायजेशन कसं होतं, ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या प्रोसेस ह्युमन बॉडीच्या त्याच्यावर पण प्रश्न असणार आहेत. त्यानंतर प्रायमरी हेल्थ केअर, प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा. त्यानंतर इन्फेक्शन, इम्युनायझेशन, लसीकरण. त्यानंतर कम्युनिकेबल डिसिजेस, साथीचे रोग. त्यानंतर नॉन कम्युनिकेबल डिसिजेस, असंसर्गिक आजार. त्यानंतर कम्युनिटी हेल्थ प्रॉब्लेम, समुदाय आरोग्य विषयक बाबी. त्यानंतर हेल्थ मॅनेजमेंट, प्राथमिक आरोग्य, प्रायमरी हेल्थ मॅनेजमेंट, प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन, फर्स्ट एड अँड रेफरल, प्रथमोपचार व संदर्भ सेवा. चिल्ड्रनशी रिलेटेड चाइल्ड हेल्थ नर्सिंग. पहिले काय होतं, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, चाइल्ड हेल्थ नर्सिंग म्हणजे बाल आरोग्य शुश्रूषा. त्यानंतर मिड वायफरी म्हणजे प्रवासिका व प्रसूती बाधित नियोजन, प्रसूतीशी रिलेटेड क्वेश्चन असणार आहेत. त्यानंतर हेल्थ सेंटर. त्यानंतर मॅनेजमेंट म्हणजे हेल्थच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी इथे काय सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. ह्या सिलेबसला धरूनच आपल्याला तांत्रिक विषयाचा अभ्यास करायचा आहे. तांत्रिक विषयाचे पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल असतात, त्याच्यापैकी आपण कुठलेही पुस्तक घेऊ शकतो. आता पुस्तकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही मराठीसाठी मित्रांनो बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक यूज करू शकता.
बाळासाहेब शिंदे यांचं मराठी व्याकरणचं पुस्तक आहे. हे तुम्ही मराठीसाठी यूज करू शकता. सामान्य ज्ञानसाठी तुम्ही तात्याचा ठोकळा, याच्यामध्ये तुमचं पूर्ण GS कव्हर होऊन जातं. याच्यामध्ये जे काही आपल्याला काही MPSCची तयारी करायची नाही, आपल्याला याला जे विचारतात त्याचाच अभ्यास करायचा. त्याच्यामुळे जास्त खोलात न जाता याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे ते व्यवस्थित करा. तात्याचा ठोकळा हा पुस्तक आपण सामान्य ज्ञानसाठी वापरू शकतो. बुद्धिमत्ता आणि गणितसाठी सचिन ढवळे सरांचं मॅथ्स आणि रिझनिंगचं पुस्तक आहे. त्याच्यामधून आपलं गणित याच्यामध्ये व्यवस्थित होऊन जाईल. त्यानंतर इंग्लिशसाठी पण तुम्ही बाळासाहेब शिंदेचं इंग्लिशचं पुस्तक आहे किंवा पालनसुरी यांचं सुद्धा इंग्लिशचं पुस्तक तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आरोग्य सेवा तांत्रिक विषय, तुम्ही तांत्रिक विषयाचं पुस्तक मार्केटमध्ये अवेलेबल असतं. ते तांत्रिक विषय तुम्ही त्याच्यातून करू शकता किंवा जे काही तुम्हाला सिलेबस दिला आहे त्या सिलेबसमधले तुम्ही पॉईंट्स जिथे कुठे असतील तिथून तांत्रिक विषयाचा अभ्यास करू शकता. जनरली पुस्तक अवेलेबल असतं त्याचं. असं तुमचं टोटल 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 गुणांसाठी असणारे असं तुमचा सिलेबस असणार आहे. आणि ह्याचं प्रिपरेशन तुम्ही जर आतापासून सुरू केलं तर तुमचं नक्कीच पूर्ण होऊन जाईल. सिलेबस पण काही जास्त मोठा नाही आहे, छोटासाच आहे. आणि बाकी मराठी इंग्लिश, मराठी तर आपल्याला तेवढं फार जमतं. इंग्लिशचा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ग्रामर इंग्लिशचा, ॲडजेक्टिव्ह काय असतं, वर्ब काय असतं, प्रोनाऊन काय असतं, नाऊन काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये करायच्या आहेत. परीक्षेच्या स्वरूपबद्दल बोललो आपण. आता या पदाच्या जे काही हे पद आहे मित्रांनो, या पदाबाबतीत तुम्हाला जॉब म्हणजे तुम्हाला सांगितलं जॉबमध्ये जे ब्रेक असतं त्याचा तुम्ही वापर करून अभ्यास करू शकता. संध्याकाळी हलका अभ्यास करू शकता आणि विकेंडला तुम्ही जास्त भर कोणावर द्या, तांत्रिक या घटकावर द्या. आणि वाटल्यास तुम्हाला टेस्टसुद्धा सोडू शकता तुम्ही. टेस्ट आपले सर जेव्हा होईल सुरुवात तेव्हा टेस्ट तुम्हाला देतीलच. आणि मोबाईलचा वापर थोडा कमी करा मित्रांनो. तुम्ही मोबाईलमध्ये भरपूर टाईम वेस्ट घालता. जे काही तुमचा टाईम तिथे जातो ते तुम्ही इकडे युटिलाइज करू शकता. आणि फोटोज काढून, मी सांगितलं तुम्ही जॉब करत असाल तर फोटो स्क्रीनशॉट वगैरे काढून किंवा लेक्चर्स असेल तर लेक्चर रेकॉर्ड करून तेवढं वेळ तुम्ही ते बघू शकता. रात्री थोडंसं हलका अभ्यास करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अति ताण घेऊ नका. ताण घेतल्याने काहीच होत नाही मित्रांनो. ताण कमी घ्यायचा आहे आपल्याला, लोड कमी घ्यायचा आहे, कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि कन्सिस्टन्सी जर असेल ना मग आपण यशाच्या ध्येयापर्यंत आपण काय होतो नक्कीच लवकरात लवकर पोहोचू शकतो. आणि पदाची जबाबदारी काय काय आहे मित्रांनो, की महिलांचे रिलेटेड जे काही आजार आहेत त्याच्यासाठी आपल्याला निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. चाइल्डचं लसीकरणासाठी प्रयत्न करायचा आहे. महिलांचे जे गर्भपात रिलेटेड असेल तिथे आपलं काम असू शकतं. म्हणजे हेल्थ रिलेटेड आपले जे बेसिक कामं आहेत ना त्याच कामं आपल्याला असणार आहेत. जास्त काही अवघड कामं याच्यामध्ये नाही आहेत. आणि हे पद आपण नक्की मिळवू शकतो. त्यामुळे व्यवस्थितपणे तुम्ही याची तयारी करा. आपले सरसुद्धा याची बॅच लॉन्च करतील. ती बॅचसुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्या बॅचमध्ये सर सगळ्या विषयाचं अभ्यास म्हणजे सगळ्या विषयाचं नोट्स देतील, सगळ्या विषयाचे लेक्चर्स देतील. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही या विषयाची तयारी करा. नक्कीच तुम्ही ही पोस्ट मिळवू शकता. आणि माझ्याकडून तुमच्या सगळ्यांना अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. आणि भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.